हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। यदनुग्रहतः सर्वदिक्चयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं। वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. सुग्रीवो वालीलागी कशी द्वेष जल्ले मळले संदर्भ रामाला सांगता. आम्ही दोघजण बाबा भारी मगान आशिल्लीची. एक रात्री मायासुराल पूत जावन आशिल्लो मायावी मळल राक्षसू वालीक युद्धाक आह्वान करता. वाली कोप्पून रात्री निदल कडेन ते युद्ध आह्वान करता नवे कर्कशस्वरारी वाली कोप्पून निदल कडेन देखून उठान वतना अण्णाक अण्ण म्हळ्यार भारी जीव म्हाका ताका सोण रब्बू मेजन जायना मात्र न्ही ताका कसले अपाय येतकी म्हळेल भंयारी आवय अण्णाल ओटू येता म्हूण सांगले. तो एक गुहे भितर प्रवेश केले. ते तागेले गुहे तागेले वासस्थळ आमकां तें गोतना. भितर एक व्हड गांव आसा तें आमकां कळ्ळी. ते गुहे भितर प्रवेश केले कुल्ले वालीन म्हणलें हांव येवं थंय हे गुहे भायर राबल्या पुरतो हांव वता म्हूण. 1 वर्ष पर्यंत हांव राबला थंय. जाल्यार भितर देखून कसलो शब्द ना. शब्द जेवच्याक भितर व्हड राक्षसांगेले नगर आसा. हाका भायर कशे शब्द आयकपडचो. भितर देखून शब्द येनी म्हणटा सुग्रीव. ताजे बदलाक 1 वर्ष नंतर रक्ताचे धारे धारे आयले. अण्णा मेल्लो की म्हूण लेखले आनी ते राक्षसान भायर येयले. अण्णाक एदुरसूच्या जायना नतील जना मेजान एदुरसूच्या जातवे म्हळ्यार भंयारीची आमगेले किशकिंदे अपाय येवचे नाका. ते राक्षसान भायर येवचे नाका म्हळकतर एक व्हड फात्तरू आड दवर न्हू. हांव किशकिंदे आयलो जाल्यार विशय पुरे सांगतना राजक राज्यान तूं बारी कश्ट आसा म्हूण सांगून मंत्रीन पुरे म्हाका राय जावन केले अभिषेक. ಸ್ವಲ್ಪ काळ नंतर वाली भितर येयला. हांव ताका कितले की समाधान कोडू प्रयत्न केले रे तागेले कोपू एक चूर उणी जायनी. तशी एक मनशाले म्हळ्यार ह्या वानर तांणी जाल्यार मनशाल म्हणके बुद्धी सुची वानर जाल्यार देखून मनशा म्हणके म्हूण लेखू येता. तो सुग्रीव सांगता मस्त प्रीती असल्या कसं जत्ता म्हूण म्हळ्यार सांगता पळय. आमगेल प्रितीच्यांक कसं की जल्ला म्हूण एक चिंता सगळो दीस मातेंत येतर आसता. अति प्रीती ही पापाशंकी म्हूण सांगून तशी ताका वाली मृत जावना स म्हूण म्हळेली चिंता मनांत आयले म्हूण सांगून. तशी तो वालीन वपास येतना आपण अभिषिक्त जावन आशिल्लो तें पळोवन वालीक खूप येयलो जोर. मेगेल मंत्रीक बंधन केल्लें म्हाका बंधन केल्लें आनी कठीण उतरान आमकां संवचाशूर केल्लें. कसलें म्हळ्यार ते पापिश्ट वालीक निग्रह करूं समर्थ जाल्यार अण्णा म्हळेलीक आदर ताका बंधन करूंक मन जायनी. हत्वा शत्रुं समे भ्राता प्रविवेश पुरं तदा मानयं स्तं महात्मानं यथा वच्छाभ्यवादयं. तागेले म्हाका मेगेल अण्णान मायावी मारून पुरो प्रवेश केला म्हळ्यार संतोश आसले. ताका ना नव्हते तो हाणें म्हाका आशिर्वाद कर न्ही. ताका जोर कोप येयला. म्हाका बंधनां घाल्ला ताणें कसले करचें मेगेले एक प्रारब्ध कितकी. तशी हांव ताका संतोश करचे खातीर रामा मस्त प्रयत्न केले. सांगलें अण्णा तूं आयिल्लें आमगेलें सौभाग्य मायावीक तूं मारली म्हळें म्हाका भारी खूश जालें.
तू ना म्हण लेखले कुडले म्हाका अनाथ म्हणलें भावन येयले जाल्यार आजी तूं येईल पळोवन हांव सनाथ जाल्लोशी दिसलो म्हाका म्हणटा आनी राब तुका श्वेतछत्र धरता तुका वारी घालता थंय राब म्हूण म्हणटरस जाल्यार वाली कोपल खंय हे पुरे सुग्रीव रामाले सांगतरस आ म्हणणाले वपास सांगले अण्णा तुका जाय म्हणून सोण येईल न्ही तूं ना नशी 1 वर्ष पर्यंत हांव गुहे बागलाल राबेल मागिरी गुहेत तोंडा दुखून मस्त रक्ता धारा येईल पळोवन तुगेले शब्द भितर ऐकपणातील पळोवन कोणालो शब्द ऐकपणातील पळोवन तुका खंय की मारून दवरला म्हूण लिखून हांव मस्त भंयान ते शत्रू भायर येवन मायावी राक्षस आमकां परे मारत किशकिंद नाश करत म्हळ्यार भंयान हांव व्हड एक बंडेपत्रान गुहेचे तोंड मुचिलेले मागीर किशकिंद आयलो अण्णा तुका तूं ना आमी गेलो म्हणलें दुखान हांव येयलो तूं ना म्हणटरी राजक जावन आशिल्ली ह्या राज्याक म्हाका राय जेवचें कसलें मन नाशिल्लें जाल्यार पौर जन मंत्री पुराय मेळ न्हू म्हाका ह्या राज्यांत अभिशेक केले हांव स्वंत इच्छेन राय जालो न्ही अण्णा म्हाका क्षम दी म्हूण सकडी तो हांव मस्त मागलो तागे लागीं सूर दुखून तूंची रायो आतांय तूंची राय जा हांव तुगेलो सेवक जाता तूं ना म्हूण हांव राज्याचे अधिकार स्विकार केलेले म्हणून कशी सांगला रे ताका कसलेची एक चूर हाल्ला न्ही तो मागीर हांव म्हणलें म्हगेलो वयरी कोप्प न्हू कण्णा हांव माती बागसून प्रार्थना करता हांव पळय मंत्रीले जाल्यार इनिमगी हे राज्य सिंहासन खालश्चनज म्हूण तांणी सांगिल्लें देखून हांव ह्या राज्यांत राय जावन नियमन जाल्लो हांव इतली सकडी सांगले रामा अण्णा लागीं जाल्यार अण्णा म्हाका धिक्कार घालून मस्त निंदन केलें सर्व प्रजा वर्गांक मंत्रीक पुरे ओट करून आमगे स्नेहिताल मध्येन तो तिरस्कार करून उलयलो म्हाका आनी कसल जाल्ला पुरे उलटा करून सांगली ताणें तो म्हणलो मायावी म्हणलेलो सुरान म्हाका युद्ध आव्हान केल्लें कुडले हांव राजा भवनांत दुखून भायर येयले कुडले यो सुग्रीव दुश्ट बुद्धीन म्हाका ताणें म्हगेलो म्हाका येयलो तो हांव केन्ना मायावी मारका म्हूण सांगून बिला भितर रिगलो की त्या वेळार हांव येवू थंय तूं बिला बागलांत राबूनच काम म्हूण म्हणटा नाय तो खंय की बिला बागला म्हाका राखूनच म्हळ्यार विश्वासारीची हांव मायामीक मारूं म्हूण भितर चमकलो 1 वर्ष पर्यंत मायामी सोदिला हांवें मागीर मायावी मेळ्ळी कडेर सोदून मायावी मेळ्ळो बंधू बांधवाल समेत ताका मारलेलो हांवें तशें रगत तितले भायर येयलें जाल्यार ते माया पुत्र मायासुरू दुंदुबील भाव तो तसल मायासुरा मारून हांव बिला दुखून भायर येतना बिला बागिल मुचून आशिल्लें कशकी पाययान मारून हांव भायर येयलो तशी ताका दुरुद्देश आशिल्लो देखून हांवें बिल बंद करून हांगा घेवन राय जाल्लो तो म्हूण इश्शी पुराय वाली जाल्लेलो वृत्तांत गुंडान पुराय जना सांगून तांकांय उल्लो चावूं पायना राय तो सुग्रीवाक कसा ताणें घाल्लेलो हांव घाल्ल्यान भायर पेटोवचें म्हणटाचें म्हळ्यार ताका कसलें होरूं ना राज्या दुखून कशी आसा तशी ताण वचुका तशी बायलेकय म्हगेलें अपहरण करून म्हाका अपमान केल्लें म्हाका मारून राज्या दुखून भायर घाल्लें मागीर हांव खंय मेळ्ळो थंय म्हाका मारूं वानरांक पेटयत आशिल्लो तो त्या तागेले भंयान हांव सगळें रान पुरें भोंवलो एक हें ऋषमुख पर्वतांत राबचें कारण आसा एक विशिश्ट कारण आसा तशें हांगा घेवन हांव राबला आतां म्हाका वालिल्लें भंया दुखून मुक्त करी म्हूण सांगतना राम सांगता जैत हांव राम सांगता भावा बायल धुवशी म्हणटा ते धुवेक अंतपुरा दवरूंक घेतिल्लो परम नीच तो तशें हांव ताका मारता संहार करता म्हूण सांगतना सुग्रीवा भारी संतोश जाता रामा तुका कोपयल्यार तूं प्रलय काला सुर्यावरी म्हणून गोत्तस म्हाका मस्तजनान सांगला तशी जाल्यार वालीक भारी पौरुश आसा वालीन हा पौरुशम यत्तद्यच्च वीर्यं धृतिश्चया तन्ममैकमनाः श्रुत्वा विदत्स्व यदनंतरम आवात म्हगेलो वालिले अण्ण तो म्हगेलो जाल्यार ताका पौरुश ताका वीर्य ताका धैर्य कितलें आसा हें पुरें तुका विवरसून सांगता मन दिवन आयक मागीर ताका कशी मारीत म्हूण सांगून तूं मागीर आलोचन करीत म्हळ्यार वाली समुद्रात पश्चिमात पूर्वं दक्षिणादपि चोत्तरं क्रामत्य अनुदिते सूर्ये वाली व्यपगतक्लमः
वालीक एक अभ्यास कसले म्हणल्यार केदनाय पूर्व समुद्रातकून पश्चिम समुद्रावरी दक्षिण समुद्रातकून हिमालयावरी कसले आसना अशी तो वचून येता दिसा एक पण जाय जाल्यार सगळे भूविस्तीर्ण भोंवन येता तो पर्वता वयरी चडलो म्हूण जाल्यार पर्वता शिखराची पुड्डी करून तो उड्डयता तो मागीर बल व्यक्त करचे खातीर रानांतू आसूचे तरणे तरणे रूखय बेतून घालता मागीर लण्णाले वालील बल कितले म्हळ्यार तो दुंदुबी म्हणलेले एकलो असुरू तो कैलास शिखरांत इतलो कैलास पर्वता इतलो व्हडू मात्र व्हड शरीर मात्र 10,000 हस्तीचे बल ताका आशिल्ले ताका भारी पराक्रम ताजे निमती ती मदत ताका दुश्ट म्हळ्यार दुश्ट ताका त्या मेगेल इतले पराक्रमी मेगेल इतले विशाल देह सकट कोणेय ना म्हळ्यार एक सोकू ताका एक पंता तो दुंदुबी समुद्राला येवन पावलो ते समुद्र राय त्या वेळार भारी येवकून वयर वयर पडलं येतर आशिल्लें त्या वेळार यो युद्धाक मेगेलोटो म्हूण समुद्र रायो तो निजावन धर्मिश्ट देवती न्हू तो वरुण देव तो उदका दोकून वयर येयलो आनी ताका कळ्ळा ह्या असुराक मृत्यू लागी येयला म्हूण सांगून तेदना तो सांगता पळय दुंदुबी तुगेल म्हणके युद्ध करूं म्हाका गोतना तुगेल वट युद्ध कोडू हांव समर्थ न्हय जाल्यार म्हाका तुगेल विशयांत भंय आसा म्हूण ताका वयर वयर बसयता आनी सांगता तुगेल वट कोण युद्ध कोडू समर्थ म्हणून हांव तांगेले विशय तुका सांगता म्हणटा पळय कैलासपती जावन आशिल्लो रुद्र तुका गोतस न्हय तागेल मांव हिमालयो तो पर्वतराय तो व्हड तागेले ते हिमालय पर्वतार आसूचे व्हड अरण्य आसा थंय तपस्वींक पुरे तो आश्रय दिला मात्र न्हय तागेले समुद्र ते पर्वतराय म्हळ्यार कशी म्हूण लेखला तुवें तागेले गुहे आसा व्हड व्हड सन्न बेट्ट सकड आसा न्हंय आसा मागीर कसले कंधर म्हणटाची मात्र न्हय मस्त सकड उदक होळणोच्यो जाग आसा तो तुका युद्धांत ಸ್ವಲ್ಪ संतोष करतलो म्हूण सांगून म्हणटना तंभीत इति विज्ञाय समुद्रम असुरोत्तम ताका कळ्ळें की समुद्र राय म्हाका पळोवन भिल्ला जवो कसले जवो म्हूण सांगून हिमवत वनम आगच्छ शरच्छापादिवच्युत थंय दुखून कितले फास्ट बाणा वेगार शर वेगार तो येवन हिमालयाला पावलो थंय पळयत तो हिमालयाला येता व्हडले हस्ती इतले व्हडले थंय ताका शिखरारी हस्ती इतले व्हडले सकड हे फातोर दिसताच फातोर म्हळ्यार बद फातोरूय आसा हिमाच फातोरूय आसा हिमा गड्डे म्हणटा पळय ते पुरे काण काण नेला उड्डून व्हडव्हडान गर्जन करता त्या वेळार थंय तो हिमालयाचो हिमवत पर्वतरायो तो प्रत्यक्ष जाता एक शिखरा वयरी आनी तो कशें आसा बारी सौम्य पळोवच्याक स्निग्ध सौम्य तोंड तो सांगता जलतीतले एक विनय दाखोवन सांगता क्लेष्टुमर्हसि मा न त्वं दुंदुबे धर्मवत्सलः रणकर्म स्वकुशलः तपस्वी शरणं ह्यहं पळय दुंदुबी तुवें धर्मिश्ट म्हणून म्हाका गोत आसा हांव मस्त तपस्वीक आश्रय दिला तांकां बाद जातलें तें म्हळ्यार म्हाका युद्ध करूं गोतना तशें म्हाका कसले हांगा युद्धा खातीर यो म्हूण पिडन करूं नाका त्या वेळार दुंदुबी जोर कोपेत तूं युद्ध करच्या समर्थ की मेगेल भय्यान युद्धाक येवच्या भिता तस जाल्यार म्हाका युद्धाक उत्सूक जावन आशिल्लो कोण आसा म्हूण सांग म्हूण म्हणटना तो धर्मात्मो हिमालयो सांगता तागेल्या येद्दोळतय कोणेय अशी मदोन्मत्त जावन भारी सोक्कान उलयली ना आत खूब येवन कसो उलयत म्हूण गोतना तशी उलयली दुंदुबी तो सांगता पळय इंद्राक समान पराक्रम आसूचो भारी बुद्दंतो वाली मळल वानर रायू तो किष्किंदेंतो वास्कोर्नस स समर्थो महाप्राज्ञ तव युद्ध विशारदः द्वंद्वयुद्धं महद्दातुं नमुचेरिव वासव पळय पुढे तुका इंद्राक न्ही नमुचे म्हळेल असुराक युद्ध जालेलें गोतसवे द्वंद्व युद्ध जालेलें तांगेले मध्येंतू तशी तुका वाली म्हणलो तो
वानरू द्वंद्व युद्धांत भारी परिणित जावन आसा तुगे लोट द्वंद्व युद्ध करू समर्थ असतो तू वस बस वग्गी बस शीघ्रम अभिगच्छत्वम यदि युद्धम इहेच्छसी तुका युद्ध करचे आश आसल्यार त्या वालेल्या वग्ग वग्गी बस तो भारी शूर युद्ध निपुण भारी मांत्र न्ही ताका अजेय म्हण म्हणलेलें म्हळ्यार कोणाय ताका अपजय करच्या साध्य ना वाली केन्नाय जय पावतलोची म्हणलें एक ताका बिरूद आसा तशें जावन त्या पुरे होगळ सितन्न मे दुंदुबी आनीकी कोप येता हो मेगेल्या पयशी बलिश्ट कोणाय आसता जाल्यार युद्ध करता जाल्यार तागेल्या करकाव म्हणून कोपान धपधपी पांय घालून तितले बगी भितर किश्किंदा नगरा येवन पावता तो वालीन आळसूत तसले थंय पळयता तो दुंदुबी कसो करता व्हड एक कसं म्हणटाचे मेरान कोण म्हणटाची रड्डो त्या व्हड रड्ड्याचे रूप धारण केला चूप शिंग आसत ताका पळयतना मागशें आकाश दिसतना व्हडलें एक मोड येता तशें आकाशा वयरी म्हळ्यार तितलो येतरो तशें जावन येतरच तो किश्किंदा नगराचे महाद्वारा येवन राबला आनी व्हड ध्वनीन गर्जन करता भूकंप पयली की मुंजावका तशी तरस मात्र न्ही लागीशिल्लें रूख पुरय हांडून पडयता पय्या ताजे गायकनीक गोरसू म्हूण आसा पळय पय्याचे ताजीन गत्त म्हणटा गत्त ताजीन नेल खोंडून खोंडून हस्तिशी त्या महाद्वाराक माती मारतरस तागेल्या शिंगान महाद्वाराक मारतरस दुंदुबील गर्जन ऐकून त्या वेळाक वाली अंतपुरांत आशिल्लो ताका एक नमने असा अंजले कोप येयलो ताका तो शिदा धांवन भायर येयला कसो शब्द यो म्हणून तागेली बायलोय पुराय धांवन येयल्यांची पळयता येद्रा एक व्हड राक्षसो खंय तागेले महाद्वारा लागीं तो तेदन सांगता वाली स्पश्ट शब्दार सांगता किमर्थम नगरद्वारमिदं रुद्ध्वा विनर्दसी दुंदुबे विदितो मेसी रक्ष प्राणान महाबल हे महाबलिष्ठ दुंदुबी मिगेल नगरद्वारा आक्रमण करून कसला गर्जन करता मिगेले बल तुका गोतना मे हांव युद्ध आयल म्हण जाल्यार तूं वांचना तुगे प्राण जाय म्हण जाल्यार हांगा दुखून बस म्हण म्हणटना दुंदुबी ताका आनीक कोप येता खंय दोळ तांबडो तांबडो करून सांगता खंय न त्वं स्त्री सन्निधौ वीरवचनं वक्तुमर्हसि मम युद्धं प्रयच्छाद्य ततो ज्ञास्यामि ते बलम हे वाली हांगा तुगेले बायलो पुराय आसाच म्हणून तांगेले तर जंब कोचोत नाका तुवें आज मेगेल लोट युद्ध करी तूची महाबली म्हूण लागता न्हय मेगेल बल कसो म्हूण सांगून तुका गोत आसा आज युद्ध गोत जाता यो युद्ध करी जावो तुकात तुगेले बायलाल ओटू एक विहार कोरका म्हूण आसा म्हणजे जाल्यार हांव बाद दिना सकाळ थंय हांगा राखून बसता तूं जाय जाल्यार तितले बायलाल ओटू सुख बगून यो इत्या म्हळ्यार फाई तूं आसता की नाकी तशें जावन तूं तुगेलें मन आशिल्लें तशी करी आजी तुगेले बंधू बांधवांक कसले दिवका म्हूण लेखला ते दी तुगेले पुत्ताक बीन पट्टाभिषेक करचे आस म्हूण दिल्यार तेंय करी किश्किंदा राज्यांत तुगेल्या म्हणकी एक राय बैसो का न्हू तुवें ते पुरे करी तुगेले सोक्कू आयचे दिसाकच हांव मोडचें म्हूण लेखला तशें हांव हांगा बसता यो हिमत्तं प्रमत्तं वा सुप्तं वा रहितं भ्रशं हन्यात्स भ्रूणः लोके तद्विदं मदमोहितं पळय हांव धर्म शिकला म्हणलें न्हू तूं धर्मिश्ट म्हूण म्हणलें मेगेल धर्म कसो म्हणून हांव सांगता म्हाका गोतस धर्म कसो म्हणून पळय कोणाक कोणाल वटू युद्ध करून नज म्हणस मत्तम सुरापानांनी कोरून मत्त जलले प्रमत्तम येद्दोळ थंय कसले युद्ध सिद्ध ते करनी ताका जवो सुप्तम गट्टी निद्दे आशिल्ल्याक रहितं भ्रशम आयुध नातिल्याक आनी मदमोहितम तुगेल म्हणके बायल मनशाल मद्दीन तूं आशिल्ल्याक कोण हत्या करता की युद्ध आपयत की तांकां भ्रूण हत्या दोश येता म्हणस म्हूण सांगता तेदना वालीक ಸ್ವಲ್ಪ हांस येता खंय कसो न्ही म्हाका यो राक्षसो धर्मोपदेश दितवे म्हूण सांगून ಸ್ವಲ್ಪ व्यंग्य जावन हांसून तागेले बायल तारा वरलेले स्त्रियांक पुरे भितर पेटयता आनी सांगता खंय मत्तोयम इति मां मंस्ता यद्यभीतोसि संयुगे मदोयम संप्रहारे अस्मिन् वीरपानं समर्थ्यताम हांव मदिरापान केला आनी हांगा सांगता तो कसो न्ही मदिरा मिनाक्षी म्हळ्यार बायल मनशाल वटू भोग भोगच्याक आस म्हूण तशें लेखचें नाका म्हाका मदिरेचे पिशे बायल मनशाले पिशे त्या परत तूं लेखचें नाका तुका द्वंद्व युद्धाचे भंय असो दिसता ना नातला रे यो
मात हें कशें की मदिरापान आनी करता पळय युद्धा खातीर करता म्हणल्याक वीरपान म्हणल्याक तें म्हूण सांगून वाली ताका बिश्टयता दुंदुबीक आनी सांगता पळय एक माळ तागेले गळ्यास इंद्रान वालील आनू रक्षरज म्हणलेले वानराक एक भांगरा सोरो दिल्लो त्या रायान घाल्लेले ताजे नंतर परंपरागत जावन आत्त राय जालेले वालीक ते आयला तो दुंदुबीले सांगता पळय हें भांगराचे सोरस न्हय गळ्या धरून युद्ध केल्यार पुरो म्हगेल्या येद्रा कोण युद्ध आयला तागेले बल पुरे तुकेत म्हूण सांगून इंद्रान वालीले अन्ना दिल्लेले ते सोरू ते सोरू वालीला आशिल्लो वाली ते गळ्याक घालून पळय हांव युद्ध सिद्ध जाल्ला म्हूण सांगून सांगता सुरू जालें तांगेले मध्य युद्ध तो कसो करता वाली त्या व्हडे पर्वत अशी आशिल्ले शरीर आशिल्ले दुंदुबिले दोनी शिंगाकय धरले गरक 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 गुंडयता व्हड व्हडान गर्जन करतरस आनी काणून नेलाक मारून सोडता आनी सिंहनाद करता मारतना तागेले दोन कान्ना दुखून रगत येवच्या सुरू जालें दुंदुबिले मागीर हागेल किरडा पायकतना आनीक दुख्खू सुरू जालें कान्नाक मागीर अपास दोग जनाल मध्येन तूं युद्ध जाला दुंदुबी उठान राबला अपास युद्ध जातरस वो इंद्राल समान न्हवतो पराक्रमी वाली तो मुष्टीन पय्यान पत्रान रुक्कान सकड ते राक्षस दुंदुबीक मारून मारून युद्ध करतरस तोवय तशीची शिंगान गत्तान पय्यान मस्तून बल्लान सकड मारून युद्ध करतरस जत दुंदुबील बल क्षीण जाल्ले ते सोरा निमती तागेले गळ्या घालेले हारा निमती वालील बल डबल जत्र गेले म्हळ्यार दुंदुबिले बल तागेले आंगान तैले क्रमेण दुंदुबी ताका वापस हाणे मारलेले पेट्टाक वापस मारूं जायना तागेले धैर्य कुसकले तागेले पराक्रमय कुसकले त्या वेळार वालीन ताका काणू येतोरू बरें नेल्यार धोडोन चोडले युद्धे प्राणहरे तस्मिन् निष्पिष्टो दुंदुबी तदा पपात च महाकायः क्षितौ पंचत्वम् आगतः तो पंचत्वम् आगतः म्हळ्यार मेल्लो तो म्हूण सांगून तो मेल्लो वालीन मारलेले पेट्टाक ते देवड शरीर पुड्डी जावन नेल्यार पण तो मेल्लो मागीर ते शरीर उब बारून एक योजन दुरांत वालीन उडोवन सोडलाकय ते वेळार वेगान उडयतना तोग्गू मतंग ऋषी ताणें आकाश मार्गार उडयले ते वचून एक योजन दूर भुंयचेर पडका जाल्यार मध्येंत मतंग ऋषील आश्रम ते मतंग ऋषील आश्रमांत हें रड्ड्यात तोंडा दुखून रगत पडता पळय ते थेंबू थेंबू जावन आश्रमा पडता मतंग ऋषी संध्यावंदने की ध्यानाकी बसली तांगेली अंगारी आश्रमारी सकडी पडतना तांकां कोप येवन तांणी लेखताचे मेगेल आश्रमा हे रक्ता बिंदू पडकयला कोणाला निमती जावन आसच्या पुरो मेगेल वयर अशी कशी पडले रगत बुद्धी नातील कोण तो दुरात्मो म्हूण सांगून भायर येवन पळयताची नेल्यार पडला एक पर्वताकाराचें व्हड शरीर दुंदुबी राक्षसाले ताका तपस्याचे शक्ती आसना ध्यानात वचून विचार केले वानर म्हळेले वाली म्हळेले वानराल कृत्य हे म्हूण कळून ताणें शाप दिले महाशाप वालीक कसो म्हळ्यार तूं ते असुराल शरीर पडयतना मेगेल आश्रमाचे कितले की रूख मोण पडला मात्र न्ही हांव वास कोर नाशिल्ली हें वन सर्व तागेले रक्ताचे बिंदूपण अपवित्र जाला आज तुकून हें त्या वालीन हें आश्रम प्रदेश आयलो म्हूण जाल्यार ताका मरण जाता ते दुर्बुद्धीचो मेगेल आश्रमा सुत्तू आशिल्ले एक योजन प्रदेशा समीत येवचना जे आयल्यार ताका मरण येता म्हणून श्राप दिता मात्र न्ही मेगेले आश्रमा संबंध पाविले इतले जाग्यांत एक योजन सुद्दां जाग्यांत कोण कोण वालील मंत्री आसक येद्दोळते राखून घेवन तांणी पुरे हांग दुखून वचुका मेगेल शाप आसा तांकां तशें जावन तांणी खंय वचुका तांणी मरतलीत न्हय नतल्यार म्हूण सांगता खंय हें चेडूशी मेगेल चेडूशी रान राखिलाम हांगा त्या म्हळ्यार ही रानांत तूं कपी पुरे येताची फल न्ही खावच्याक चिगुरू फल कंदमूल सकडी ते वालीले बंधू कोणेय हांगा राबल्यांचे जाल्यार मेगेल रानांत तूं कंदमूल फलां आश्रय करून तांणी हांगा राबूनच तांणी बिनी हांगा समज तांकांय शाप येता मेगेले पुरे जनाक भायर वच्चाक वाली संबंध पाविल कोण आसल्यार मेगेल हें सगळे आश्रमा सुत्तमुत्त सुचे आमगेले आश्रमा संबंध पाविल रानांत कोण आसल्यार तांणी भायर वचा एक दिसाचे अवकाश दिता
एकत वेळ तांणी बिनी अंग बरलीची म्हूण जल्लरी सहस्र वर्षपर्यंत तांकां शाप कसो म्हळ्यार फातोर जावन पडचो म्हूण सांगून सांगता तो. त्या वेळार सर्व वानर थंय वना दुखून भायर धांवताची. मतंग वना दुखून भायर येयले तांकां पळोवन वाली निमगितकी कसो खातीर तुमी भायर येयल्यांची मतंग वन वासिनव तुमी थंय दुखून हांगा येयलीची मेगेल लागीं थंय आशिल्ले आमगेले वानर जातीचे पळय क्षेम सचवे म्हणून ते दंतांनी सांगताच की वाली तुका कशेशी शाप येयला मतंग ऋषीले आमकांय दिला तुकाय दिला म्हूण सांगून तशें मतंग वन सोडून ताजे खातीर येयलीची आमी म्हणटना तो वाली मतंग ऋषीला आश्रमा भायर दूर राबून हात जोडसून प्रार्थना करता. त्या वेळार मतंग ऋषी वालीक पळयना अशी आश्रमा भितर चमकली की तेदन वाली जोर भंयजले खंय म्हाका हांगा वपास शाप दिल्यार म्हूण भंयान तो धांवन तागेले किश्किंदेक वता. रामा अशें सुचो मेगेल अण्ण वाली इतलो बलिश्ट जाल्यार मतंग ऋषील भंयान रशमुख पर्वता तो येयना मात्र न्हय ह्या गिरी कಡೆ ह्या पर्वता कಡೆ तो पळयना तशें आम भयना नशी हांगा मेगेल मंत्री ಒಟ್ಟು ಬೋನು ಕೋರ್ನು सकडी आस जाल्यार पळय त्या वालीन तागेले अहंकारान मारनु ते दुंदुबिले व्हडली पर्वत अशी ते उडयले देह थंय सुकून वचून आजी व्हडली पर्वत तागेले महिषकंकाल म्हणटाचे महिषकंकाल म्हळ्यार हस्तिपंजर ते महिषाचे रुपार असोचे दुंदुबील हस्तिपंजर थंय पडला पळय केद व्हड पळय व्हड पर्वत पडल्यावर मात्र न्ही हांगा येद्राक 7 सालवृक्ष तुका दिसतवे तुका तशी रामा हांतू एक बाणाक एक सालवृक्ष मारची ताकत वाली कस इतले सकडी वालीला समान पराक्रम म्हणटना असल वालीक युद्धांतू गेलुच्या तुका जायतवे म्हूण सांगून सुग्रीव सांगतना लक्ष्मण आसता काय रामान कसं कोरका आतां तुका विश्वास येवका जाल्यार वाली पशी श्रेष्ठ म्हूण सांगून म्हणटना सुग्रीव सांगता वालीन पुढे एक पंत एक सालवृक्ष एक बाण सोडून मारलेले. आतां रामान बिनी हे एक बाणान हे सालवृक्ष मारली म्हूण जाल्यार आनी ते महिष रुपाचे असुर आले कळेबर उबारले म्हूण जाल्यार त्या वेळार आव वाली ताका सलवता रामाले तर सलवता म्हूण लेखता म्हणून सांगता. तेदना सुग्रीव तशें सांगता वापास रामा एक मुहूर्त थंय पळयत खंय तो कसले करच्या जातवे म्हूण सांगून आनी म्हणटा खंय वापास पळय वाली सांगली तुका राम कसले उलयनी न्हू तर आपला नांव सांगता बाई वाली भारी शुरांक पशी शुरांक खंय तो मारता महाबलिश्ट युद्धांत केन्नाय सलवना दृश्यन्ते चास्य कर्माणि दुष्कराणि सुरैरपि यानि संचिंत्य भीतोहम रशमुखम समाश्रितः देवतेंकय असाध्य जालेले अद्भुत कार्य करता हे पुरे हांव पळयला वालिले तशें हांव भिवन हांव हें रशमुख पर्वतांतू आश्रय घेवनच तशें हांव पळय तो अजेयू कोणेय ताका किडाचाकय जायना आनी सहनशील न्हय तो असहन तो ताका कोप येवचे वग्गी तशें हांव हे रशमुख पर्वत सोडून येद्दोळ थंय वच्चें म्हाका मारू पुरो म्हळें संशयान उद्विग्न जावनूची हनुमंतू मेगेल श्रेष्ठ मंत्री पळय मेगेल ओटो हांगा आबोवन तर आसची जाल्यार कसं की मेगेल एक भाग्य दिसता रामा तुगेल तसले श्रेष्ठ मित्र म्हाजी पावला तशें हांव पळय हिमालय पर्वतांतू मस्त मृग मनुष्य तपस्वी जन पुरय ते हिमालयाला आश्रयांत सके तशें आज हांव तुगेलो आश्रय निमगिला जाल्यार मेगेल अण्णा बजी वायट तागेल सामर्थ्य म्हाका गोत्तस तशें हांव तुका कसल सकडी करूं जत्तले म्हळ्यार म्हाका गोतना तुका हांव परिक्षा करची न्हय हांव आतां सांगलें पळय सालवृक्षा मारी अशें करी तशें करी मागीर तुका परिक्षा करूं न्हय तुका अपमान करूंकय न्हय जाल्यार वालिले तसले एक भिकर कर्म पळोवन उडगास येवन म्हाका गाबरी चड जाता तशें हांव रामा तूं तोंडान सांगलें रे पुरो हांव मारता म्हणून म्हाका तूं कसले प्रमाणीत करून दाखवत नाका सालवृक्षा मारचें नाका कसलें नाका तूं तोंडान सांगलें रे पुरो तुगेलें उत्तर म्हाका प्रमाण म्हूण लेखता इत्या म्हळ्यार तुवें सामान्य न्हय म्हूण म्हाका गोत्तस तूं एक उज्यांत दुवरांतुलो उज्जो म्हूण म्हणलेलें म्हाका गोत्तस तशें हांव तूं खाली तोंडान म्हाका एक प्रमाण दिलें रे पुरो हांव वाली मारता म्हूण हांव तुका नमगत रामा म्हूण सांगून सुग्रीव सांगता. रामू कसल सांगता म्हणलें पयच्या दिसा आमी
रामायणांत पळवाय आजी सांगील सरवई परमात्माले गुरुमुख्य प्राणाल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.